सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 18. त्या दिवशी काय झालं होतं ते अरविंदलाही कळेना. सकाळी उठावंसं वाटत नव्हतं की आवरावंसं वाटत नव्हतं. नाहीतर तो रोज सकाळी लवकर उठून पटापट सगळी कामं उरकायचा आणि कामावर जायची तयारी करायचा. तोवर काकाचंही आवरलेलं असे. मग दोघेही भाकरीच्या गठळ्या हातात घेऊन लगालगा निघायचे. नाहीतरी कामावर पोचायला 3-4 मैलाचं अंतर काटायचं असे. उगीच पडून काय राहायचं म्हणून तो उठला खरा, पण आज कशात म्हणून मनच लागत नव्हतं. चूळ भरून चहा घेतला, पण आंघोळीला जावंसंच वाटेना. अक्काने भाकरी बांधून दिली, पण तो जागचा हल्लाही नाही. दरम्यान काकाही झालं का म्हणून चौकशी करून गेला. अरविंद म्हणाला, आज मला कंटाळाच आलाय, आज मी काही कामावर येत नाही. त्यावर काका म्हणाला, कशाला 3 रुपये हजेरी बुडवतोस, घरी तरी काय करशील. अक्काही मध्ये पडली, म्हणाली, तुला बरं वाटत नाही का? आता मी भाकरी बांधूनच ठेवली आहे तर ये ना जाऊन, असा आळस का करतोस, तेवढेच 2 पैसे मिळतील. अरविंद म्हणाला, हे पहा, आज मी तुझ्या म्हशी चारतो. दाजींना म्हणावं, आज तुम्ही तुमची काही कामं तुंबली असतील तर ती करून घ्या, म्हशी चारायचं काम माझ्यावर सोपवा. थोड्या वेळाने नंतर खायची कटकट नको म्हणून अक्काने बांधून दिलेली भाकरी त्याने घरीच खाऊन टाकली आणि म्हशीची दावण सोडली. वस्तीच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडी पलीकडे थोडी हिरवळ होती. झालंच तरी इथं तिथं थोडं वाळलं सुकलं गवतही होतं. म्हशी दिवसभर तिथंच चरत. तसंच आणखी पुढे गेलं तर सागाच्या झाडांचं दाट जंगल लागायचं. पेपर मिलमधून बाहेर आलेला तो घाणेरड्या वासाचा फेसाळता प्रवाह त्या जंगलात अस्ताव्यस्त पसरला होता. पण म्हशींना त्याचं काय, चरत चरत त्या तशाच पुढे गेल्या आणि सागाच्या वनात दिसेनाशा झाल्या. जाऊन जाऊन कुठे जातील म्हणून अरविंदही त्यांच्या मागोमाग वनात शिरला. तिथं सर्वत्र कचऱ्याचे आणि रासायनिक प्रक्रिया झाल्यावर टाकाऊ झालेल्या चुन्याचे प्रचंड ढीग लागले होते. त्यातून फाटके तुटके कपडे, चिंध्या आणि काचा तर इतक्या विखुरल्या होत्या की त्यातून चालायचीही भीती वाटत होती. आजूबाजूला कुठं चिटपाखरूही दिसत नव्हतं की कुठं मानवी अस्तित्वाची जाग लागत नव्हती. तशातच ऊन तर आत्तापासूनच इतकं तापू लागलं होतं की जीवाची तलखी होऊ लागली. सर्वत्र माजलेल्या त्या सांडपाण्याच्या वासाने डोकं भणभणू लागलं. वारा वाहत असता तर तेवढंच बरं वाटलं असतं, पण त्यालाही काय झालं होतं कोणास ठाऊक. झाडाचं पानसुद्धा हलत नव्हतं. म्हशी सापडल्या खऱ्या, पण त्या भयान जंगलातला तो जीव घेणा एकांत त्याला जणू खायला उठला. शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडायला पाहिजे होतं. हायक हायक करत त्याने म्हशी वळवल्या आणि कशाबशा जंगलाबाहेर काढल्या. घाईघाईने टेकडीच्या माथ्यावर जाऊन त्याने सगळीकडे नजर फिरवली. दूरवरचं उकाई धरण, टेकडीखालची नालावस्ती, टेकडीला वळसा घालून तिच्याकडे जाणारी ती पायवाट, भकाभका धूर ओकणारी पेपर मिल, तिच्या आवारात पसरलेलं ते विस्तीर्ण बांबू यार्ड, हे सगळं दिसू लागताच त्याला जरा बरं वाटलं. एका सागाच्या झाडाखाली बसून तो म्हशींकडे लक्ष ठेवू लागला. दुपार कल्ली. आता म्हशी वळवायला हरकत नव्हती. नाहीतरी आता त्यांना पाणी दाखवावंच लागणार होतं. तोच कालव्याच्या कामावर गेलेले कामगार परत येताना दिसले. गबाकाकाही त्यांच्यासोबत होता. चालण्याच्या वेगावरून ते घाईत आहेत असं वाटत होतं. अरविंदला थोडं आश्चर्यच वाटलं. आज हे लोक इतक्या लवकर का बरं परत आले असतील. झरझर टेकडी उतरून तो खाली आला. तोच गबाकाका धावतच पुढे आला आणि अरविंदच्या गळ्यातच पडला. पोरा, अरे पोरा, वाचलास रे तू आज. आज कुठून तुला बुद्धी सुचली म्हणून तू घरी थांबलास आणि म्हणूनच वाचलास. काका बोलत होता आणि बोलत बोलत मुसमुसून रडत होता. काय झालं रे काका, काय झालं, सांग तरी, अरविंदने विचारलं. अरे बाबा, काय सांगू तुला, तो पूल दुपारी कोसळला, अगदी अख्खाच्या अख्खा कोसळला. बाप रे बाप, अजूनही ते सगळं माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं आहे. 12 लोक चिरडून मेले, अजून 5-10 लोक खाली दाबले गेलेत, 20-25 लोक जखमी झालेत. बापरे, अरविंदचं डोकं सुन्न झालं. वाईट झालं, वाईट झालं. तुझं तकदीर म्हणूनच तू आज वाचलास रे बाबा, सोबतचे लोक म्हणाले. नाहीतर काय,
पोरगा तिथं पुलाखालीच काम करायचा. मी म्हटलं बरं झालं, मुलाला सावलीतलं काम मिळालं. पण आज काय वाढून ठेवलं होतं रे देवा. आजच तुला कशी बुद्धी सुचली म्हणतो मी. गबाकाका मन मोकळं करू लागला. झालं असं होतं की कॉन्क्रीटच्या ज्या खांबावर पुलाचा तो भला मोठा पिंजरा ठेवलेला होता, त्यातला एक खांब कमकुवत होता. नाल्याच्या वाळूत खोदलेला त्याचा पायच मुळात पुरेसा मजबूत नव्हता. त्यामुळेच तो खचला आणि खचता खचता अख्खा पूल अंगावर घेऊन कोसळला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पूल कोसळला ते कोसळला, पण आपल्यासोबत 10-20 जीवही घेऊन गेला. ते सगळं कळाल्यावर अक्का तर घाबरूनच गेली. देवा रे देवा, आज काही करता काही झालं असतं तर तोंड काळं व्हायचीच वेळ आली होती, असं म्हणून ती रडायलाच लागली आणि पुढे म्हणाली, नको रे बाबा, तू नको थांबूस इथं माझ्याजवळ. तू तुझ्या घरी जा, उद्याच जा. आज काही भलतंच घडलं असतं तर ते मला केवढ्याला पडलं असतं ते तूच सांग. भाऊ काय म्हणाले असते, माय काय म्हणाली असती. त्यांनी केलेलं पुण्य आज आडवं आलं म्हणूनच तू वाचलास. बांधून दिलेली भाकरीसुद्धा तू तशीच ठेवलीस. तुला बुद्धी कशी सुचली रे दादा. देवा रे, आज तू माझी मोठी लाज राखलीस रे देवा. खरंच अरविंदलाही थोडंसं नवलच वाटलं. आजच का बरं आपण कामावर जायला आळस केला असेल. काहीच समजत नव्हतं. पण गेलो नाही ते बरंच झालं. नाहीतर बापरे, त्या विचारानेच अरविंदचा थरकाप झाला. तोवर सगळ्या वस्तीत तो एक चर्चेचाच विषय झाला. अनेक लोक अरविंदला भेटायला येऊ लागले. त्याचं मनापासून कौतुक करू लागले आणि झालेल्या चमत्काराबद्दल पुन्हा पुन्हा आश्चर्य व्यक्त करत राहिले. अक्काची भीती स्वाभाविकच होती, परंतु पळ काढणं हा उपाय अरविंदला पटेना. शिवाय अशा घटना का रोज घडतात. झाला तो एक अपघात होता. एक अपघात म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण त्यात सापडलो नाही तरी आपण एवढं भ्यालो आहोत, तर जे लोक त्यात सापडले आहेत त्यांची काय अवस्था झाली असेल. प्रत्येकाला आपलंच दुःख मोठं वाटतं हेच खरं. माणसाचं हे असंच आहे. कामच करायचं आहे तर जगात तेवढं एकच का काम आहे. कामच करायचं आहे तर दुसरंही काम शोधता येईल. पळून जाऊन का प्रश्न मिटणार आहे. तशात अलीकडे काही दिवसापासून पर्वतराव दाजींना तो हवासा वाटू लागला होता. या ना त्या कामात त्याची मदतच होत होती. त्यामुळे त्याला दुसरं काही काम मिळवून देता येईल का यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. ते रोज मिलवर दुधाचा रतीब घालायला जात. एका साहेबाला त्यांनी अरविंदच्या नोकरीबाबत विचारलं. त्याने सांगितलं की उद्याच या पोराला घेऊन ये. कुठेतरी हेल्पर म्हणून नाहीतरी शिपाई बिपाई म्हणून लावून टाकतो. मिलचं काम म्हणजे 8 तासांची शिफ्ट. सकाळी 6 ते 2, 2 ते रात्री 10 आणि रात्री 10 ते सकाळी 6 अशा 3 शिफ्टमध्ये कामं चालायची. अरविंदला पहिली शिफ्ट मिळाली ती नेमकी रात्रीचीच मिळाली. पेपर मिलची ती अतिप्रचंड यंत्रणा रात्रंदिवस अखंड धडधडत असायची. सगळे तिला पेपर मिल म्हणत असले तरी मुळात ती पेपर मिल नव्हतीच, तर पल्प मिल होती. कागद तयार करण्यासाठी लागणारा लगदा म्हणजे पल्प तिथं तयार व्हायचा. पण सगळे लोक तिला पल्प मिल म्हणण्याऐवजी पेपर मिलच म्हणत. त्यासाठीच तर बांबू यार्डात बांबूंचे प्रचंड डेपो लागले होते. डांगच्या जंगलातून कापून आणलेल्या मोठमोठ्या ओंडक्यांनी कोठारं भरली होती. पल्पसाठी रात्रंदिवस त्यांचा अक्षरशः चुराडा सुरू होता. रात्रंदिवस बांबूची आणि लाकडांची वाहतूक सुरूच होती. अरविंदला पहिली ड्युटी मिळाली ती चिपर मशीनवरच. बांबूंच्या हजारो मुळ्या भल्या मोठ्या पट्ट्यावरून चिपर मशीनमध्ये सरकत जात आणि चुरा होऊनच बाहेर पडत. तोच प्रकार मोठमोठ्या ओंडक्यांचा आणि कठीण अशा अवाढव्य खोडांचा आणि गाठीचा. मोठमोठी खोडं आणि गाठी कितीही कठीण असू देत, क्षणार्धात चूर्ण चूर्ण होऊनच बाहेर पडायच्या. पल्पसाठी तयार करण्यात आलेला तो चुरा पुढे पट्ट्यांवर सरकत जाऊन एका प्रचंड बॉयलरमध्ये पडायचा. त्यानंतरही एकातून दुसऱ्यात आणि दुसऱ्यातून तिसऱ्यात असा त्याचा बराच प्रवास व्हायचा. एकंदरीत त्यावर बऱ्याच रासायनिक प्रक्रिया झाल्यावर पांढरा शुभ्र लगदा तयार व्हायचा. शेवटी पिंजलेल्या कापसासारख्या दिसणाऱ्या त्या लगद्याच्या मोठमोठ्या गाठी बांधल्या जाऊन तो गोडाऊनकडे जाऊन पडायचा. अशा या प्रचंड मशिनरीवर कावळ्यासारखं लक्ष ठेवावं लागायचं. कुठं काही गडबड तर नाही ना म्हणून अखंड सावधान राहावं लागायचं. ठिकठिकाणी माणसं नेमलेली होतीच. तिथं काम करणाऱ्या माणसांमध्ये एक माणूस दाजींच्या ओळखीचा निघाला. अरविंद कॉलेजमध्ये शिकतो
याचं त्याला फारच कौतुक वाटत होतं असं दिसलं. तो म्हणाला, काही काळजी करू नकोस, मी आहे. कुठं काही गडबड आहे असं वाटलं तर मला सांग, कर आराम. आणि एवढं सांगून तो कुठेतरी निघून गेला. वरच्या टाकीवर जाण्यासाठी तिथे एक लोखंडी शिडी लावलेली होती. तिच्यावर बसून तो चीपर मशीनवर पहारा देऊ लागला. ती महाप्रचंड मशिनरी इतकी बिनबोभाट काम करीत होती की माणसांना फार कमी काम करावं लागत होतं, किंबहुना करावंच लागत नव्हतं. मात्र अखंड सावध राहून लक्ष तेवढं ठेवावं लागत होतं. बाहेरच्या बाजूला असलेल्या फरलांगभर लांबीच्या लोखंडी पट्ट्यांवर बांबूंचे भारेच्या भारे आणून टाकावे लागत होते. ते काम अखंड सुरूच होतं. 5-25 कामगार त्यासाठी रात्रंदिवस यंत्रासारखे राबत होते. एक शिफ्ट संपली की दुसरी, आणि दुसरी संपली की तिसरी, खंड म्हणून नाही. एकदा पट्ट्यावर पडल्या की बांबूच्या त्या मोळ्या विनासायास पुढे पुढे सरकत जात आणि विनासायास मशीनमध्ये पडत. मग पुढचं सगळं काम मशिनरी पाहून घेत होती. अखंड सुरू असलेलं ते विशालकाय चक्र पाहताना नकळत अरविंदच्या डोळ्यावर पेंग आली. किती वेळ गेला कोणास ठाऊक. धाडकन तो गृहस्थ टपकला आणि बसल्या जागी झोपल्याबद्दल अरविंदला दोष देऊ लागला. चूक आपलीच असल्याने अरविंद तरी काय करणार. ते सगळं त्याला मुकाट्यानं ऐकून घ्यावं लागलं. पण झालं असं की त्या माणसामुळेच त्याला दुसरी ड्युटी मिळाली. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने चीपर मशीनवर काम करावं हे त्याला मान्य नव्हतंच. मग दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यानेच एका साहेबाला भेटून अरविंदला ऑफिस ड्युटी मिळवून दिली. अशा रीतीने 5-6 दिवस चीपर मशीनवर रात्रपाळी केल्यावर अरविंद टाईम ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून रुजू झाला. टाईम ऑफिस म्हणजे ऑफिस टाईममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरीची नोंद ठेवणारं ऑफिस. मिलसाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी, पल्पची विक्री, कामाची टेंडर्स मंजूर करणे अशी बरीच कामं तिथं चालत. याशिवाय तिथले ते 8-10 कर्मचारी दिवसभर आणखी काय काय करतात ते अरविंदला कधीच समजलं नाही. मिलचे मॅनेजर पांडेसाहेब यांचंही ऑफिस तिथंच होतं. सकाळी 11 ते 5 ही ऑफिसची वेळ, पण अरविंदसाठी ती 10 ते 5 अशी असणार होती. आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन त्याने आपल्या कामाचं स्वरूप समजावून घेतलं. सकाळी 10 वाजता येऊन झाडझूड साफसफाई करावी लागणार होती. मटक्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागणार होतं. त्यानंतर कारकून आणि साहेब आले की साहेबांच्या परवानगीने मिलच्या त्या त्या सेक्शनमध्ये मस्टर बुकं पोचवावी लागणार होती. सकाळी 11-11:30ला नेऊन दिलेली ती बुकं संध्याकाळी 4 वाजता गोळा करून आणावी लागणार होती. आधीचा ऑफिस बॉय म्हणून काम करणारा माणूस बॉय नव्हता, तर बराच म्हातारा होता. त्याला मराठी येत असलं तरी इंग्रजी मात्र मुळीच कळत नव्हतं. सगळी मस्टर बुकं तो फक्त खुणांवरून ओळखायचा. अनायासे मस्टर बुकं गोळा करून आणायची वेळ झालीच होती. म्हणून मग तो अरविंदला सोबत घेऊन बुकं गोळा करायला निघाला. बॉयलर, इन्स्ट्रुमेंट, ऑडिट, चीपर मशीन असं करत करत सगळी मस्टर बुकं त्यानं गोळा केली. चीपर मशीनवरची ती रात्रीची कंटाळवाणी ड्युटी संपून ही नवी ड्युटी मिळाली म्हणून अरविंद अगदी आनंदात होता. पहिल्याच दिवशी सकाळी 10 वाजता जाऊन त्याने साफसफाई, पाणी इत्यादी कामं आटोपली. 11 वाजेपर्यंत एक एक करत कर्मचारी आले. थोड्या वेळाने साहेब आल्यावर त्यांची परवानगी घेऊन तो मस्टर बुकं पोचवायला निघाला. मस्टर बुकं पोचवायची म्हणजे संपूर्ण मिलला वळसा, परंतु त्याला इलाज नव्हता. सुमारे अर्धा तासाचं ते काम आटोपून हाशहुश करत तो ऑफिसवर पोचला आणि स्टूलवर टेकला. पण टेकला न टेकला तोच एका कारकून महाशयांनी त्याला जवळ बोलावलं आणि पान घेऊन ये म्हणून सांगितलं. आपल्याला असलं तसलं पान चालत नसून कसलं पान लागतं याबद्दल त्याने बऱ्याच सूचना दिल्या. त्या सगळ्या सूचना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत अरविंद बाहेर पडला. मिलच्या फाटकाबाहेर बऱ्याच दूरवर असलेल्या टपरीवरून त्याला पाहिजे होतं तसलं पान आणून दिल्यावर तो पुन्हा स्टूलवर टेकला. तो कारकून ओरडला, अरे यार, ये कैसा पान लगाया है, पूरा कच्चा है. अबे इधर आ, ये पैसे ले और दूसरा पान लेके आ. पक्का पान लगाने को बोल. मेरा नाम पता नहीं क्या तूने? आज तो नया आया है ना, इसीलिए. जा, चौधरी साहब का पान लगाओ बोलना, जा, जल्दी जा. अरविंदने पुन्हा टपरीवर जाऊन त्या कारकुनाला पाहिजे होतं तसलं पान आणून दिलं. तेवढ्यात तो परत येण्याची वाटच पाहत असल्याप्रमाणे दुसऱ्या कारकुनाने त्याला हाक मारली. तो म्हणाला, ये देख, पान की दुकान पर जा, हमारे लिए मावा लेकर आ. सुपारी कच्ची कतरी और गाय छाप पटेल जर्दावाला मावा चाहिए.
और सुनो, 320 वाली जाफरानी पत्ती भी डाल बोलना. पुन्हा तीच पायपीट करून त्याने मावा आणून दिला. तेवढ्यात तिसऱ्या कारकुनाने त्याला जवळ बोलावलं. तो म्हणाला, ये देख, पान की दुकान पर जा. हमारे लिए 2 नेवी कट सिगरेट और माचिस लेक्या. अरविंदला आत्तापर्यंत पीला हाथी, 4 मिनार, कूल असल्या सिगरेटी माहीत होत्या. झालंच तर विल्स, गोल्ड फ्लेक, रॉयल असल्या महागड्या सिगरेटींचीही नावं त्यानं ऐकलेली होती. परंतु नेव्ही कट अशी काही सिगरेट असते हे त्याला माहीत नव्हतं. पुन्हा टपरीवर जाऊन तो सिगरेटी घेऊन आला. तोपर्यंत सर्वांना चहाची तल्लफ आली होती. किटली घेऊन तसंच कॅन्टीनवर जावं लागलं. अरविंद रिकामाच बसला आहे हे त्यांना पाहवत नव्हतं की काय हेच कळेना. साले सारखं हे ना ते काम सांगतच होते. तसं पाहिलं तर टपरीवरची कामं एकदाच सांगायला काहीच हरकत नव्हती. पण नाही, प्रत्येक जण वेगवेगळं बोलवायचा आणि नेमके तेवढेच पैसे द्यायचा. वरून साले ओरडतच होते की कैसा आदमी आहे, जिधर जाता है उधर ही जाता है, बोलता है की पढ़ा लिखा है, कॉलेज में जाता है. मॅनेजर पांडेसाहेब केव्हाही येत आणि केव्हाही जात. मॅनेजर म्हटल्यावर त्यांना कोण विचारणार. त्यांच्या गाडीला ड्रायव्हर असला तरी ते नेहमी स्वतःच गाडी चालवताना दिसत. पांडेसाहेब स्वतः एवढे मॅनेजर असूनसुद्धा त्यांच्या ऑफिसला वेगळा शिपाई नव्हताच. त्यामुळे त्यांचीही कामं अरविंदलाच करावी लागत. बहुतेक ऑफिसचं जास्तीत जास्त काम ते घरीच करत असावेत. त्यामुळे ते ऑफिसमध्ये कमीच दिसत आणि आलेच तर युनियनचे लोक अगदी धाड टाकल्याप्रमाणे येत आणि त्यांच्याशी कामगारांच्या समस्या व मागण्यांबाबत हुज्जत घालत बसत. पांडेसाहेब स्वतः मॅनेजर असूनही इतके शांत आणि नम्र होते की त्यांचा कोणालाच कसला त्रास नव्हता. युनियनच्या लोकांनाही गोड गोड बोलून ते वाटेला लावत. पण टाईम ऑफिसमधले सगळे कारकून मात्र साले एक से बडकर एक खतरूड होते. एकेकाच्या एक एक तऱ्हा पाहून अरविंदला फार संताप यायचा. पण करणार काय. दिवसभर चालून चालून पाय इतके दुखू लागत की त्यांचे तुकडे पडतील तर बरं असं वाटायचं. पण सांगणार कोणाला. चालत राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. वरून साहेबांची कुरकुर सुरूच असायची की कैसा आदमी है, जिधर जाता है उधर ही जाता है, कहते की पढ़ा लिखा है, कॉलेज में पढ़ता है हैं. भाग 19. खानदेशात सर्वत्र वळवाचा पाऊस झाल्याच्या वार्ता येऊन धडकल्या. आता पावसाळाही जवळ आला होताच आणि कॉलेज सुरू व्हायलाही थोड्याच दिवसांचा अवधी उरला होता. अरविंदला कॉलेजचे वेध लागले तसे गबा काकालाही गावाकडचे वेध लागले. अरविंद आता जास्त दिवस थांबणार नाही हे अक्काने ओळखलं. एके दिवशी दाजींना सांगून तिने अरविंदसाठी कपडे मागवले आणि लगेच शिवायलाही टाकले. निळ्या सुटिंगची ती फुल पॅन्ट अरविंदला फारच आवडली. आपल्या आजवरच्या कष्टाचं ते सुंदर फळ आहे असंच त्याला वाटलं. ती पॅन्ट नेसूनच तो आता गावाकडे जाणार होता. आजीही आता गावाकडे यायला हुरकली होती, कारण तिचीही चिल्ली पिल्ली गावाकडे तिची वाट पाहत होती. तिच्या 3ही मुली घरी एकट्याच होत्या. आई उकाईला गेल्यापासून कशीबशी कळण्या कोंड्यावर त्यांची गुजराण चालू होती. कधी एकदा मुलींना पाहीन असं आजीला झालं होतं. त्यातच ऊसतोड कामावर गेलेला सदा काका अजूनही दातरतीला परतला नव्हता. शिवाय तो कधी परतेल याचीही काही शाश्वती नव्हती. त्याचं हे असंच आहे. तो जातो तो तिकडेच जातो. कधी पत्र पाठवणार नाही की साधा निरोप धाडणार नाही. लिहिता वाचता येत नाही म्हणून काय झालं, दुसऱ्या कोणाकडून लिहून घेता येतच ना. पण तेवढी खटपट करायला त्याला वेळ कुठला. एके दिवशी आजी म्हणाली, पुरा तू एकटा जाऊ नकोस बरं, आम्हालाही तुझ्यासोबत घेऊन चल. इकडे येताना आम्ही कसे आलो ते फक्त आमच्या जीवाला माहीत. पण आता तू सोबत आहेस याचा आम्हाला मोठाच आधार आहे. आम्हाला उभ्या उभ्या दातरतीला सोडून तू तसाच घरी जा, मी तुला अडवणार नाही. आजीची ती कळवळीची विनंती अरविंद अव्हेरू शकला नाही. म्हटलं तरी त्यालाही आपल्या पूर्वजांचं गाव म्हणून दातरतीविषयी फार आत्मीयता वाटते. कुठेही गेला तरी माणूस आपली मुळं विसरू शकत नाही हेच खरं. त्याच्या बालपणातल्या कितीतरी आठवणी दातरतीच्या शेतमळ्यांशी आणि तिथल्या रानावनाशी जखडल्या आहेत. दातरती म्हटलं की त्याला तिथलं ते शिवार, विहीरमळा, मोठा नाडा, विहिरीसमोरचा तो डोंगर सगळं आठवू लागतं. नव्हे डोळ्यासमोर दिसू लागतं. दातरतीच्या शिवाराचं ते चित्र त्याच्या मनावर जणू कायमचं कोरलं गेलं आहे. भाऊंना पत्र पाठवून अरविंदने निघण्याची तयारी केली. सोनगड, नंदुरबार, धुळे असा प्रवास करीत
तिसऱ्या प्रहराच्या सुमारास ते शिरूड स्टेशनवर उतरले. तिथून 5 मैलांची पायपीट करत दातर्ती गाठायची होती. तळेगावला असतानाचे ते दिवस अरविंदला आठवले. उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत ते हमखास दातर्तीला यायचे. सुट्ट्या लागण्याच्या आधीच सर्वांना दातर्तीचे वेध लागलेले असत. भाऊंनाही घरी जायची ओढ लागलेली असे. 8-10 दिवस आधी पत्र लिहून कधी निघणार आहोत ते अण्णाजींना कळवून ठेवत. त्यांनाही कधीपासूनच भाऊंच्या भेटीची उत्कंठा लागलेली असे. बाप लेकांचं नसेल एवढं त्या काका पुतण्यांमध्ये प्रेम होतं. सर्वजण प्लॅटफॉर्मवर उतरतात न उतरतात तोच प्लॅटफॉर्मवर आधीच येऊन उभे असलेले अण्णाजी भाऊ भाऊ म्हणून हाका मारत धावत येत. लगबगीने ट्रंक उचलून घेऊन स्टेशन बाहेरच्या झाडाखाली सोडलेल्या बैलगाडीकडे चालू लागत. बैलगाडीत बसायला मिळणार म्हणून मुलांना इतका आनंद व्हायचा की ते अण्णाजींच्याही पुढे पळू लागत. गाडी कुठं सुटलेली आहे हेही त्यांना माहीतच असे. आपला भाऊ मास्तर घरी आला म्हणून अण्णाजींना कोण आनंद झालेला असे. खरं म्हणजे त्यांनी आणलेली बैलगाडी अनेकदा त्यांची स्वतःची नसायचीच, पण असली किरकोळ अडचण त्यांना कधी जाणवलीच नाही. भाऊ मास्तर येणार म्हटल्यावर याची गाडी तर त्याची बैलजोडी असं करून त्यांनी ती सगळी जोडजाड केलेली असे. गेले ते दिवस. आज कोणीही तसं बैलगाडी घेऊन येणार नव्हतं. आता अण्णाजीही थकले. आता त्यांच्याकडून तो व्याप होत नाही. शिवाय दातर्तीला जाणं आता तेवढं कष्टाचं राहिलेलं नाही. भडगावहून गेलं तर थेट दातर्तीपर्यंत एसटी झाली आहे, पण रेल्वेनं यावं लागलं तर मात्र ही पायपीट करावीच लागते. खरंच अण्णाजींसारखी माणसं दुर्मिळच म्हणावी लागतील. अरविंद विचार करत राहतो. स्वतःच्या मुलांना नाही तेवढी माया त्यांनी भाऊंना दिली. त्यांच्यामुळेच तर ते शिकले, पुढे नोकरीला लागले. म्हणूनच आपल्यावरही शिक्षणाचे संस्कार झाले. पुढे कॉलेज शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, नाहीतर आज आपणही गबाकाकासारखे रानावनात राबत राहिलो असतो. नांगरटीत पडलेला सगर धरून दोघं मायलेक आणि नातू झपझप निघाले. सगळं शिवार उन्हाच्या तडाख्यात जणू भाजून निघालं होतं. गरम झळा अंगाला चाटून जात होत्या. क्वचित कुठं पाण्याअभावी सुकत चाललेली केळीची बाग दिसत होती. एरवी मैलोगणती पसरलेली नांगरली गेल्याने उरीपोटी उरलेली जमीन. जवळपास कुठं सावलीला झाड दिसत नव्हतं की तहानल्या तापल्या जीवाला हिरवा आसरा दिसत नव्हता. जागोजाग धुळीचे भोवरे उठवीत भणाण वारे वाहत होते. त्यांनी उचललेला पाचोळा उंच आभाळात जाऊन गरगरत होता. त्या भयाण उन्हात कुठं कुठं उभी असलेली जीर्ण जुनाट धुळकटलेली झाडं अगदी दिनवाणी वाटत होती. एका निंबाच्या झाडाला माणसाच्या गळ्याखाली गळू उठावं तशी भली मोठी गाठ चिकटली होती. अरविंदला वाटलं प्रत्येकाच्याच गळ्याला अशी अदृश्य गाठ चिकटलेली आहे. त्याचं सगळं दुःख त्या गाठीसारखं ठसठसत आहे. अरविंदच्या डोळ्यासमोरून ते हिरवं जग तरळून गेलं. या दिवसात या शिवारात जिकडे तिकडे केळीचे बाग झुलत असत. विहिरींना भरगच्च पाणी असे. सकाळ संध्याकाळ प्रत्येक विहिरीवर 2-2 मोटा सुरू असत. तरीही संध्याकाळी पाहिलं तर प्रत्येक विहिरीचं पाणी सकाळी होतं तिथंच असे. उन्हाळा असे तो उन्हाचा, पाण्याचं नव्हे. जमिनीच्या पोटात आता ती माया राहिली नाही. आभाळाने डोळे वटारले तस तशी जमिनीची माया आटत गेली. माणूस बदलला तसा निसर्गही बदलला. सगळंच बदलत गेलं. जमिनीनं दिलं तोवर घेतलंच, पण कमी पडू लागलं तेव्हा ओरबाडून घेतलं. आपण मात्र तिला काहीही दिलं नाही. असा हा माणूस. मग जमीन तरी काय करणार, कुठवर पुरणार? त्यात जिल्ह्याच्या राजकारणाने या भागाचा पार खेळखंडोबा केलाय. रांजणगावपर्यंत आलेला गिरणेचा डावा कालवा वडगाव, दातर्ती, कोळगाववरून अमळनेरच्या बोरी नदीत सोडतो असं सांगून आमदार झालेल्या त्या J.M. पाटलाने लोकांकडून मतं गोळा केली. निवडणुकीच्या तोंडावर वर्ष 6 महिने पाटाच्या चाऱ्या खोदायचं नाटकही चाललं. पण निवडणुका झाल्यावर ते काम थांबलं. ते कायमचंच थांबलं. नेहमीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन J.M. पाटील विधानसभेत गेला आणि इकडे अर्धवट खोदलेल्या चाऱ्या हळूहळू बुजून गेल्या. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात तर त्याचा मागमूसही नाहीसा झाला. पाटाच्या चाऱ्या खोदायचं काम सुरू होतं त्या दिवसात लोक पाटाशिवाय दुसऱ्या विषयावर बोलायलाच तयार नव्हते. आमदार साहेबांची ती जुनीच मागणी होती असं लोक एकमेकांना सांगायचे. आमदार साहेबांचे गोडवे गायचे. याही वेळेला त्यांनाच निवडून देणं कसं आवश्यक आहे हे एकमेकांना पटवून देत राहायचे.
पाटाचं पाणी आल्याबरोबर लोक केळीचे बाग मोडून ऊसाच्या नगदी पिकाची लागवड करणार होते. या भागातलं दळणवळण वाढणार होतं. जमिनीच्या किमती कडाडणार होत्या. असं करता करता 4-2 वर्षात आपल्या भागाला साखर कारखाना मंजूर होणार यात कुठलीच शंका नव्हती. आमदार साहेबांना ते का सांगावं लागणार होतं? त्यांनाही आपल्या मतदारसंघाची काळजी होतीच ना. त्यांनी तर म्हणे आपल्या मतदारसंघाचा कायापालट करायचा चंगच बांधला होता. लोकभावना ओळखून त्यांनीही हळूच आपलं साखर कारखान्याचं पिल्लू सोडून दिलं. लोक तर काय, पाट आल्यावर काय काय करायचं या सुखस्वप्नात रंगून गेले होते. लोकांनाही आमदार साहेबांचा वाण नाही पण गुण लागला. घराघरात नवरे बायकांना आश्वासन देऊ लागले, थोडं थांब, पाट तरी येऊ दे, तुला सोन्यानं नुसती मढवून काढतो. ती आश्वासनं ऐकून बायकाही नुसत्या हुरळून गेल्या. खरंच पाट आला तर त्यांचे जन्माचे पांग फिटणार होते. परंतु निवडणुका आटोपल्या तसं सगळं थंड झालं. ना पाट आला ना कारखाना आला. गावोगाव हिंडून सभा घेणारे आमदार साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा कुठंच दिसले नाहीत. थोडा वेळ थांबलेला वारा पुन्हा अचानक वाहू लागला. चहूबाजूनी तसेच वारे वाहू लागले. सर सर पाचोळा गोळा करत धुळीचे लोट उठले. क्षणाक्षणाला एक भला मोठा भोवरा त्यांच्याकडे सरकू लागला. चटक्याने पाय उचलत ते भोवऱ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते जमलं नाही. तिघेही भोवऱ्यात सापडले. धुळीच्या गरगरत्या पडद्याशिवाय सगळं दिसेनासं झालं. अंगावर मुठभर धूळ उधळून भोवरा निघून गेला. नाकातोंडात गेलेली धूळ पुसत झटकत ते पुढे चालत राहिले. सूर्य कलला तरी अजूनही चहूबाजूनी मृगजळाच्या उष्ण लाटा हेलकावत होत्या. तहानेने व्याकुळ झालेली हरणं म्हणे या लाटांमागे धावतात. ते खरं की खोटं माहीत नाही, पण एक मात्र खरं आहे की एकेकाळी या शिवारात हरणांचे कळप धावताना दिसत. आता मृग गेले, मृगजळ तेवढं मागे राहिलं. पायाखालची वाट हळूहळू मागे पडत होती. जवळपास 2 तास चालल्यावर ते दातर्तीच्या शिवारात आले. दातर्तीच्या शिवारात पाऊल टाकताच सुरुवातीला जगन आबाचा मळा लागतो. विहीर आहे म्हणून त्याला आता मळा म्हणायचा इतकंच. बाकी मळा म्हणावा असं आता तिथं काही उरलेलं नाही. आबाचे वडील बजाबाबा हयात असताना मळ्यात कायम भाजीपाल्याचे वाफे तरारलेले असत. धावेवरच्या चिंचेखाली 2-3 म्हशी रवंथ करीत बसलेल्या असत आणि स्वतः बजाबाबा गोठ्याच्या पडवीत दोर वळत किंवा दुसरा कुठला तरी उद्योग करत बसलेले असत. बजाबाबा गावात कधी दिसलेच नाहीत. त्यांचा मुक्काम कायम मळ्यातच असे. जगनआबाला मात्र ते कधीच जमलं नाही. निदान आहे तेवढंही टिकवून ठेवता आलं नाही. बजाबाबा गेले आणि त्या मळ्याचं सगळं वैभवच लयाला गेलं. माळवं नाही तर निदान उन्हाळी भुईमुग तरी लावायला काहीच हरकत नव्हती, पण तेही नाही. जगनआबाने काहीच केलं नाही. अंग मोडून काम करावं, भरभरून शेती पिकवावी हा आबाचा स्वभावच नाही. तो कधी मळ्याकडे फिरकतही नाही. त्याच्या अंगातच काम नाही, त्याला तो तरी काय करणार? दिवसभर मारुतीच्या पारावर बसून आल्या गेल्या माणसांशी गप्पा मारणे हाच त्याचा एकमेव उद्योग. त्यापलीकडे त्याने कधीच काही केलं नाही. त्याबाबत बजाबाबांनीही त्याच्यापुढे हात टेकले होते. त्यांच्यानंतर मळ्याची जबाबदारी मुलाला टाळून सरळ नातवावरच पडली. कमावती पोरं जगनआबाला नाही नाही तसं बोलायची. बठ्या बैल म्हणायची. तो शिव्या देऊ लागला तर मारायला उठायची. बजाबाबा गेल्यावर जगनआबाने पोरांच्या वाटण्या करून दिल्या. या मळ्याखेरीज शिवारात असलेली 2 शेतं त्याने मोठ्या पोराला दिली आणि लहान मुलासह स्वतःसाठी या मळ्याची वाटणी घेतली. आता इकडून तिकडून 10-12 पोती बाजरी पिकली की झालं. जगनआबा दिवसभर पारावर बसून चकाट्या पिटायला मोकळा असतो. अर्थातच आबाला तेवढी सुद्धा काळजी करावी लागत नाही. त्याचा धाकटा मुलगा भगवान ते सगळं पाहतो. होईल तेवढं पिकवतो आणि शेतातलं काम संपलं की बाकीचे दिवस दुसऱ्यांच्या वावरात रोजंदारी करतो. अरविंदला माहीतच होतं. आता या क्षणीसुद्धा जगनआबा पारावरच बसलेला असेल. आजूबाजूला कोणीही नसलं तरी तो एकटा बसून असेल. बोलायला कोणी नाही म्हणून त्याचं काही बिघडत नाही. रस्त्याने जाणारे येणारे असतातच. त्यांना वेळ असो नसो आबाकडे भरपूर वेळ असतो. जगनआबाच्या मळ्याला लागून शिवराम पाटलाचा मळा आहे. तो उन्हाळ्यातही कायम हिरवा असतो. मळ्याखालून गावंदरीचा नाला गेला असल्याने त्याच्या विहिरीला उन्हाळ्यातही थोडं का होईना पाणी असतं. तेवढ्यावर
उन्हाळी भुईमूग, थोडीफार केळी, कांदा, लसूण असं त्याचं चाललेलं असतं. पाहावं तेव्हा अंगात फाटकी कोपरी, डोक्यावर त्या कोपरीहून दशा झालेली टोपी आणि ढुंगणापर्यंत खोचून घेतलेलं धोतर, अशा वेशातला शिवराम पाटील अगदी घडवून बसवल्यासारखा मोटेवर बसलेला असतो. दुनिया बदलली, पण शिवराम पाटील बदलला नाही. लोकांच्या विहिरीवर किर्लोस्करची इंजिनं आली आणि गेली. बटण दाबताच धबधबा पाणी ओकणाऱ्या मोटारी बसल्या, पण शिवराम पाटलाने आपली मोठनाडेची कास सोडली नाही. लाईनवरची मोटार बसवून उपसायचं काय? आहे तेवढ्या पाण्याचा उपसा करायला आपली आहे ती मोटार बरी आहे. 100 ठिगळं लागलेली ती जीर्ण जुनाट मोट पाहिली तर अजून ती चालते तरी कशी, हाच प्रश्न पडतो. तिला विहिरीतून वर येताना पाहावं. तिच्यातून इतक्या चिळकांड्या फुटलेल्या असतात की निम्म निम्म पाणी ती वर येण्यापूर्वीच गळून गेलेलं असतं. पाटलाच्या मनात मात्र मोट बदलायचा विचारही कधी येत नाही. दर 8-10 दिवसांनी मोट खांद्यावर टाकून तो वडगावला जातो. आधीच 100 ठिगळं लागलेल्या त्या मोटेला आणखी 2 ठिगळं मुळीच जड नसतात. बाळू चांभार म्हणतो, पाटील आता ही मोट बदला, निदान पत्र्याची घ्या. पण नाही, शिवराम पाटलाची आपल्या चामड्याच्या मोटेवर इतकी श्रद्धा आहे की मोट बदलायची कल्पनाच तो करू शकत नाही. शिवराम पाटलाचा छोटासा मळा सोडला तर शिवारात पाहण्यासारखा म्हणावा असा एकच मळा उरला आहे, आणि तो म्हणजे सुखलाल शेठचा. असा मळा आसपास 10 गावात नाही. त्याच्याकडे पाहताना लोकांच्या डोळ्यात आग पडते. जो तो मनातून हेवा करतो आणि वर द्वेष करतो. शेठने बोर टाकून विहीर इतकी खोल नेऊन घातली आहे की आसपासच्या 10 विहिरीचं पाणी त्या एकाच विहिरीने चोखून घेतलंय. परिणामी आजूबाजूचे मळे कधीच कोरडे पडले आहेत आणि शेठचा मळा तेवढा खाऊन पिऊन पोसलेल्या देखण्या बाईसारखा येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. कोरडा ठाक पडलेला गावंदरीचा नाला ओलांडून ते वर आले. एकेकाळी हा नाला 12ही महिने कसा झुळझुळ व्हायचा, पण आता ढोंगण धुवायलाही पाणी मिळणार नाही. डोंगरात धरण नावाचा बंधारा बांधला गेला तेव्हापासून त्याचा जीव गेला तो गेलाच. आता तर त्या बंधाऱ्याचंही डबकं होऊन बसलंय. पाऊसच नाही, तिथं बंधारे बांधून तरी काय अडवणार? या दिवसात अण्णाजी घरी असण्याची शक्यता नव्हतीच. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर वैशाखाचा महिना म्हणजे कामगिऱ्यांचे दिवस. नांगरणी, वखरणी असली 1000 कामं शेतकऱ्याची वाटच पाहत असतात. सध्या त्यांच्या शेतात पेरूची रोपं लावण्यासाठी खड्डे खोदायचं काम सुरू असल्याचं समजलं होतं. अशावेळी त्यांच्यासारखा माणूस घरी बसणं शक्यच नव्हतं. अरविंदला वाटलं असंच आधी मळ्याकडे जावं, अण्णाजींची भेट घ्यावी आणि मगच घरी जावं. पण आजीला ते मुळीच आवडलं नसतं. त्यामुळे त्याचा फार नाईलाज झाला. त्याला आधी घरीच जावं लागलं. आजीची भेट होताच लेकींचं काळीज सुपा एवढं झालं. त्या लगेच स्वयंपाकाला लागल्या. भल्या सकाळी उठून केलेला दिवसभराचा प्रवास आणि 5 मैलाची ती पायपीट यामुळे अंग नुसतं आंबून गेलं होतं. तरीही तो रात्री अण्णाजींना भेटून आलाच. पोटासाठी उकायला गेलेला गबा घरी आलाय, नातूच आजी आणि काकाला घेऊन आलाय, हे पाहून त्यांना बरंच वाटलं. रात्रीच्या नीरव शांततेत माहीर वाशिणींनी गायलेली आखाजीची गाणी कानावर पडत राहिली. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव, कैरी झोका खाय तठ्ठे, झुय झुय पाणी व्हायव, झुय झुय पाणी व्हाय तठ्ठे, रत्तन धोबी धोयव, रत्तन धोबी धोय तठ्ठे, कसाना बाजारव, रत्तन धोबी धोय तठ्ठे, तोडासना बाजारव, माय मले तोडा ली देवजो, बंधू नहाते दी धाडजो, माय मले तोडा ली देवजो, बंधू नहाते दी धाडजो, बंधू मोठा सोनाना ते पलंग पाडू मोत्याना, बंधू मोठा सोनाना ते पलंग पाडू मोत्याना, अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव, अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव. मन त्या गाण्याच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहिलं. झोके घेता घेता कधी डोळा लागला तेच कळलं नाही.